या जिल्ह्यातून आणि दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, पत्रकार मित्र, आपले लोकप्रिय आमदार नितीन पवार, सौभाग्यवती जयश्रीताई पवार आणि नितीनला त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याच्या करता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असणारा सर्व माझा जनसमुदाय, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याच्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, कारण कार्यक्रम खरं तर 11:30 होता, पण आम्हाला यायला बराच उशीर झाला. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगीच्या मातेच्या चरणी आम्ही सुरुवातीला गेलो, तिथं वंदन केलं. एक आपली परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आपण कुठं तरी श्रद्धा ठेवून काम करत असतो, निष्ठा ठेवून काम करत असतो, आणि त्या प्रकारे मोठा भक्तगण हा तिथं दर्शनाला येत असतो. तिथं अनेक प्रकारच्या सोयी छगन भुजबळ साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केलं. मला आठवतंय सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना चालत जावं लागायचं, त्रास व्हायचा. आता रस्ते रुंद झालेले आहेत, वर जाण्याच्या करता सोय झालेली आहे. ज्या काही सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज देखील मी तिथं जात असताना माझ्याबरोबर सगळे मान्यवर होते. मी तोच विचार करत होतो की अजून उद्याच्याला भाविकांना तिथं काय केलं पाहिजे, काय केल्यानंतर त्यांना अधिक सोयीचं होणार आहे, अधिक सुखकर होणार आहे, दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही. मला आत्ताच नितीन सांगत होता की दादा, तिथं एक चांगल्या प्रकारचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे आणि तो प्लॅनला देखील तुम्ही मंजुरी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग असते. श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी, सप्तशृंगी गड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा याला मंजुरी द्यायची आहे. मी आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी सांगू इच्छितो की लवकरच ती मीटिंग, माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी दुपारी ती मीटिंग लागलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. मी राज्यामध्ये त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. मी आपल्याला नितीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शब्द देतो की उद्याच्या सोमवारी 81,86,86,00,000चा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल. शेवटी कामं करायची असतात. मगाशी भुजबळ साहेबांनी उल्लेख केला, अनेक वर्ष मी देखील काम करणारा कार्यकर्ता, तुम्हालाही माहिती आहे. माझ्या भागाने 91 साली मला खासदार केलं, त्याच्यानंतर मी कधी मागं वळून बघितलं नाही. अनेक प्रकारचे चढ उतार आले, परंतु जनतेचे प्रश्न सोडवायचे, शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं आणि विकास साधायचा, हाच मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही सतत काम करत राहिलो. अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे काही निर्णय घेतले, हे विकासाकरता घेतले. आमदारांचा त्या ठिकाणी दबाव होता की आम्ही निवडून आलेलो, आमची कामं झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये काही स्थगित्या आलेल्या होत्या, परंतु आता सगळ्या स्थगित्या आम्ही उठवलेल्या आहेत. आम्ही त्याच्यात दुजेपणा करत नाहीये. शेवटी प्रत्येक आमदार 3 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तिथं माझ्या आया बहिणी असतात. आज तर माझ्या आया बहिणींना मला धन्यवाद द्यायचे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या महिला इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवटी महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे. आज इथं मोठ्या प्रमाणावर माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, त्याच्यामध्ये मदतनीस आहेत. त्यांच्याही काही मला चिठ्ठ्या आलेल्या आहेत की अजित पवार, तुम्ही आता सरकारमध्ये आहात, अर्थमंत्री म्हणून कामाची जबाबदारी पार पाडताय, आमच्याकडेही बघा, आम्हाला किती दिवस मानधनावर ठेवणार आहे, काहीतरी दुसराही विचार त्या ठिकाणी करा. अशा प्रकारची माझी त्या बहिणींची माझ्याकडनं अपेक्षा आहे. मी जरूर त्याच्या संदर्भामध्ये स्वतः जातीनं लक्ष घेऊन काय मार्ग काढायचा, मधल्या काळामध्ये काही प्रमाणात मार्ग निघालाय, परंतु अजून तुमचं समाधान होईल, अजून तुम्हाला तिथं चांगलं काम करण्याच्या करता
एक